पिंपळगाव बसवंत परिसरात वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 19 सप्टेंबरला 5 वाजेच्या सुमारास ते चिंचखेड चौफुली या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाचं कर्तव्य बजावत होते। यावेळी आरोपी तेजस भास्कर पवार वय 24 राहणार सोहम पार्क पिंपळगाव बसवंत याने आपल्या ट्रक क्रमांक MH15 CK 9513 चा किरकोळ अपघात केला। यावेळी फिर्यादी राऊत यांनी त्याला गाडी हळू चालवण्याचे समजावल्यावर आरोपीनं संतापून त्यांना शिवीगाळ करून अंगावर धाव घेत गणेशाची गच्ची पकडून धक्काबुक्की केली। दरम्यान घटनास्थळी आलेल्या भास्कर विश्वनाथ पवार वय 52 यानं फिर्यादीस नाईट ड्युटीला असताना शोधून गाडी घालून ठार मारेन अशी धमकी देत शिवीगाळ केली। या कृत्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होऊन पोलिसांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 132, 351, 3, 352, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली। पुढील तपास ASI आहेर करत आहेत। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, पिंपळगाव बसवंत।